रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय हृदयस्पर्शी अभंग पाहणार आहोत। जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा त्यांचे ते दिव्य आणि तेजस्वी रूप पाहून माता देवकी वासुदेवाला काय म्हणाली याचे सुंदर वर्णन या अभंगात केले आहे। भक्तीच्या या प्रवासात आमच्याशी जोडले जाण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। देवकी म्हणे वासुदेवासी, वेगे बाळ न्यावे गोकुळासी। देवकी म्हणे वासुदेवासी, वेगे बाळ न्यावे गोकुळासी। गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण, गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण, गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण। पूर्ण प्रकाश निज तेजे, पाहता नदी से दुजे। पूर्ण प्रकाश निज तेजे, पाहता नदी से दुजे। तेथे कैसे माझे तुझे, तेथे कैसे माझे तुझे, लपने छपने देखे श्रीकृष्ण। तेथे कैसे माझे तुझे देखे श्रीकृष्ण, तेथे कैसे माझे तुझे देखे श्रीकृष्ण। देवकी म्हणे वासुदेवासी, वेगे बाळ न्यावे गोकुळासी। देवकी म्हणे वासुदेवासी, वेगे बाळ न्यावे गोकुळासी। गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण, गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण। सरसरार जे दूरी, परब्रह्मा माचरी। सरसरार जे दूरी, परब्रह्मा माचरी। अहम कंसाचे भयवारी, अहम कंसाचे भयवारी। बाधिकवना देखे श्रीकृष्ण, बाधिकवना देखे श्रीकृष्ण। देवकी म्हणे वासुदेवासी, वेगे बाळ न्यावे गोकुळासी। देवकी म्हणे वासुदेवासी, वेगे बाळ न्यावे गोकुळासी। गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण, गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण, गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण। वेची पाहे लीळा, मुकुट कुंडले वनमाळा। सवेची पाहे लीळा, मुकुट कुंडले वनमाळा। कंठी कौस्तुभ तेजाळा, कंठी कौस्तुभ तेजाळा। कळी तटी सूत्र ते देखे श्रीकृष्ण, कळी तटी सूत्र ते देखे श्रीकृष्ण। देवकी म्हणे वासुदेवासी, वेगे बाळ न्यावे गोकुळासी। देवकी म्हणे वासुदेवासी, वेगे बाळ न्यावे गोकुळासी। गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण, गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण, गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण। रुद्रघंटिका किंकणी, बाहुभूषणे भूषणी।
रुद्रघण्टिका किङ्कणी बाहुभूषणे भूषणी छिद्ररत्ने महामणी छिद्ररत्ने महामणी वीरकंकणे ते देखे श्रीकृष्ण वीरकंकणे ते देखे श्रीकृष्ण देवकी म्हणे वासुदेवासी वेगे बाळ न्यावे गोकुळासी देवकी म्हणे वासुदेवासी वेगे बाळ न्यावे गोकुळासी गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण कमलवदन हारी कमले ते नेत्रधारी कमलवदन हारी कमले ते नेत्रधारी लीला कमळे करीते चलितासे लीला कमळे करीतसे झेलितासे देवकी म्हणे वासुदेवासी वेगे बाळ न्यावे गोकुळासी देवकी म्हणे वासुदेवासी वेगे बाळ न्यावे गोकुळासी गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण रकामळी कमळा सेवी चरण कमळा करकमळी कमळा सेवी चरण कमळा ऐशी वसुदेव देखिएला देखिएला डोळा दिव्य मूर्ती ती देखिएला तो डोळा दिव्य मूर्ती ती देवकी म्हणे वासुदेवासी वेगे बाळ न्यावे गोकुळासी देवकी म्हणे वासुदेवासी वेगे बाळ न्यावे गोकुळासी गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण लक्ष्मी डवलुनिया हृदयी श्रीवात्सलांचन लक्ष्मी डवलुनिया हृदयी श्रीवात्सलांचन द्विजापदांचे महिमान देखे दक्षिणा भागी देखे श्रीकृष्ण देखे दक्षिणा भागी देखे श्रीकृष्ण देवकी म्हणे वासुदेवासी वेगे बाळ न्यावे गोकुळासी देवकी म्हणे वासुदेवासी वेगे बाळ न्यावे गोकुळासी गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण गवगवीत तेजोराशी देखे श्रीकृष्ण शंखचक्रादी आयुधे आयुधे चारी पीतांबर धारी सगुण निर्गुण हारी सगुण निर्गुण हारी समसाम्य तो देखे श्रीकृष्ण
कृष्ण समसाम्य तो देखे श्री कृष्ण देवकी म्हणे वासुदेवासी वेगे बाळ न्यावे गोकुळासी देवकी म्हणे वासुदेवासी वेगे बाळ न्यावे गोकुळासी गवगवीत तेजोराशी देखे श्री कृष्ण गवगवीत तेजोराशी देखे श्री कृष्ण ऐसे सगुण निर्गुण भाका पाहत पाहत देखा ऐसे सगुण निर्गुण भाका पाहत पाहत देखा भिन्न वेदाची नरी गे रेखा भिन्न वेदाची नरी गे रेखा नरी गे रेखा कृष्ण पाणी तो नरी गे रेखा कृष्ण पाणी तो देवकी म्हणे वासुदेवासी वेगे बाळ न्यावे गोकुळासी देवकी म्हणे वासुदेवासी वेगे बाळ न्यावे गोकुळासी गवगवीत तेजोराशी देखे श्री कृष्ण गवगवीत तेजोराशी देखे श्री कृष्ण का जनार्दनी खरे निज रूप निर्धारे एका जनार्दनी खरे निज रूप निर्धारे अहम कंसाचे वावरे अहम कंसाचे वावरे वावरे मिथ्या वयते कंसाचे वावरे मिथ्या भयते देवकी म्हणे वासुदेवासी वेगे बाळ न्यावे गोकुळासी देवकी म्हणे वासुदेवासी वेगे बाळ न्यावे गोकुळासी गवगवीत तेजोराशी देखे श्री कृष्ण गवगवीत तेजोराशी देखे श्री कृष्ण आता आपण या अभंगाचा अर्थ बघणार आहोत. स्वच्छ तेजाची रास असलेल्या श्रीकृष्णास पाहून देवकी वसुदेवास म्हणाली, तुम्ही माझ्या बाळाला गोकुळाला लवकर न्या हो. पहिला कडव्याचा अर्थ स्वतेजाने पूर्ण प्रकाशमान असलेल्या श्रीकृष्णाला पाहिल्याबरोबर वसुदेवास दुसरे काही दिसत नव्हते. मग त्या ठिकाणी माझे तुझे लपणे छपणे वगैरे कुठून असणार. दुसऱ्या कडव्याचा अर्थ वसुदेव देवकीस म्हणाले, अगं वेळे, दूर बाजूला सर, आमच्या हातात परब्रह्म आहे, त्यामुळे अभिमान कंसाचे भय यद्यपि कठीण असले तरी ते कोणाला बाधणार नाही. तिसऱ्या कडव्याचा अर्थ असे म्हटल्याबरोबर सहज लीलेने कौतुकाने वसुदेवाने भगवंताकडे पाहिले. तो डोक्यावर मुकुट, कानात कुंडले, गळ्यात तुळशी माळा व तेजस्वी कौस्तुभमणी व कमरेला करदुडा. चौथ्या कडव्याचा अर्थ पायात सुस्वर आवाज करणाऱ्या लहान घागऱ्या, बाहुभूषणे, त्यात तेजस्वी महामणी व वीर कंकण, 5 कमळाप्रमाणे शोभायमान मुख असलेला श्रीहरी आहे. तसेच कमळाप्रमाणे शोभायमान नेत्र धारण करणारा, सहज लीलेने हातात कमळे झेलत असणारा. कडव्याचा अर्थ हातात कमळ आहे, ज्याच्या अशा श्रीहरीच्या चरण कमलाची, कमला म्हणजे लक्ष्मी सेवा करीत आहे, अशी भगवंताची दिव्य मूर्ती वसुदेव डोळ्यांनी पाहू लागले. 7व्या कडव्याचा अर्थ भगवंताने लक्ष्मीला बाजूला सारून हृदयांच्या ठिकाणी श्रीवत्सालंचन आणि डाव्या बाजूला भृगु ऋषीच्या लाथेच्या चिन्हाचे महत्व वसुदेव पाहू लागले. 8व्या कडव्याचा अर्थ चारी हातात शंख चक्रादी आयुधे असून पितांबर धारण केलेल्या, सगुण निर्गुण असलेल्या, सर्वात समरूपाने असलेल्या श्रीहरीस पाहता झाला. 9व्या कडव्याचा अर्थ अशा कृष्णरूप सगुण निर्गुण वस्तूसह पाहत असताना वासुदेवाच्या ठिकाणी वेगळ्या भेदाची भावना होत नव्हती. 10व्या कडव्याचा अर्थ
नाथ महाराज म्हणतात, जनार्दन जो परमात्मा त्याचे स्वतःचे जे तात्विक स्वरूप त्याचा निश्चय केला असता अहंपणाने फुगलेल्या कंसाचे जे भय बाळगतात ते भय खरे नसून मिथ्या आहे. तर मंडळी, मुख पाहता टळली तहान भूक अशी कृष्णाची दिव्य मूर्ती देवकी आणि वासुदेवाच्या डोळ्यांनी आपणही या अभंगातून बालकृष्णाचे दर्शन घेतले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये जय श्री कृष्ण लिहून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिपर अभंगासह. तोपर्यंत धन्यवाद.